नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. सध्या मी नागपूरच्या देशपांडे हॉलमध्ये आहो आणि आज देशपांडे हॉलमध्ये SC आरक्षण उपवर्गीकरण एक जे परिषद होत आहे आणि त्या परिषदेकरिता आपण बघू शकता हे जे आहे अंगावर एक बॅनर टाकून आलेले आहे आणि लिहिलं आहे त्याच्यावर आरक्षणाचे अबकड वर्गीकरण. महाराष्ट्राच्या 13.5 आरक्षणात बौद्धांना त्यांच्या संख्येनुसार 7% आरक्षण मिळाले पाहिजे असं यावर लिहिलं आहे. पण मात्र एकंदरीतच महाराष्ट्रातून जे मागणी उठत आहे हे जे वर्गीकरण आहे हेच वर्गीकरण लागू झालं नाही पाहिजे. आणि पूर्वीचं जे आमचं आरक्षण होतं 13% म्हणजे 59 जातींना 13% आरक्षण देण्यात आलं तेच आरक्षण राहिलं पाहिजे अशी मागणी आहे. पण काही जे या ठिकाणी आपण बघू शकतो यांची सुद्धा मागणी आहे की जर आरक्षणाचं वर्गीकरण होत असेल तर संख्यानुसार जे आहे ते आरक्षण दिलं पाहिजे. पण आता यांच्याकडून आपण जाणून घेऊया. भाऊ, कुठून आलेत तुम्ही? मी इंडियन बुद्धिस्ट लिंकचा एक सदस्य आहे. सगळ्यांना पहिलं अगोदर जय भीम. मी पाचपावली बारसेनगरतून आलेला आहे आणि माझ्या हिशोबानं तर वर्गीकरण झालंच नाही पाहिजे. ते भावाभावामध्ये फूट पाडणारी गोष्ट होय, म्हणून हे वर्गीकरणचा आम्ही विरोध करतो. पण वर्गीकरणचा आमचे दुसरे भाऊ 59 जातीपैकी आमचे 58 भाऊ एखादे हे मागणीला तयारच नसतील, मग आमच्या हक्काचा आम्हाला आरक्षण पाहिजे. काय वाटते हा डाव कोणाचा आहे असा का नेमका आतापर्यंत जे आहे वर्गीकरणाची मागणी झाली नाही पण अचानकच उठताय? कोणाचा डाव वाटतंय? हे राजनीती लोकांचाच डाव आहे की आपसामध्येच फूट पाडायची आणि आपले काय म्हणतात तर आपली पोळी शेकून घ्यायची. हे राजनीतिक लोकांचाच डाव आहे. पण तुम्ही याच्यामध्ये जे मागणी केली आहे की जर समजा आरक्षण तुमचं वर्गीकरण करण्यात आलं तर 7% हे बौद्धांना म्हणजे देण्यात यावं टक्केवारीनुसार, काय वाटते तुम्हाला मिळेल? महाराष्ट्रामध्ये बौद्धाची जनसंख्या 80 लाख एवढी आहे, म्हणून सने आम्हाला 60% आरक्षण पाहिजे. कारण की आरक्षण हा जातीच्या काय म्हणतात एजानच येतो. गिनतीनं ज्याची लोकसंख्या जास्त त्याच्या बळ जास्त त्याचं आरक्षण जास्त. हे ऑलरेडी हे महानगरपालिकामध्ये झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्येही झालेलं आहे. नक्कीच. तर ही सगळी मंडळी होते. माझ्यासोबत आणखी सर आहे. सर तुम्ही थोडं या प्लीज. एक मिनिट. नाही, कॅमेरा ऑन चालू आहे. नाही यातच आहे. नाही तुमचं महत्वाचं आहे. माझ्यासोबत आणखी हे आहे की जे नेहमी आंबेडकरी चळवळीमध्ये राहत असतात आणि नक्कीच जे आहे आरक्षण जे आहे SC आरक्षणामध्ये जे वर्गीकरण होण्याचा जो डाव रचण्यात आलेला आहे त्याच संदर्भात आपण सरांसोबत बोलू. सर जय भीम. एकंदरीतच काय सांगाल सर, जो मुद्दा महाराष्ट्रामध्ये सध्या आता एकच तापत आहे की SC आरक्षण उपवर्गीकरणाचा हा मुद्दा आलेला आहे, काय एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये एकच मुद्दा एक गाजत आहे सध्या SC उपवर्गीकरणाचा. काय वाटते तुम्हाला नेमकं मुद्देसूद सांगा सर. सर्वांना सप्रेम जय भीम. मुद्दा असा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि या देशातील ज्या मागास लोकसमूहाला जे आपल्याला जे प्रतिनिधित्व जे मिळवून दिलं, ज्याला आपण आरक्षण म्हणतो, ही जी बाब जी आहे ती त्यांच्यावर झालेल्या अन्याय अत्याचाराशी निगडीत आहे. वर्षानुवर्षे सामाजिकदृष्ट्या बहिष्कृत राहिलेली जी लोक आहेत त्यांना या देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी जी तरतूद कायदेशीररित्या आम्हाला मिळवून दिली त्याशी याचा संबंध आहे. मुद्दा असा आहे की ज्या अर्थी या देशामध्ये 6,500हून अधिक जात समूह आहेत, या देशामध्ये 6,500हून अधिक जाती आहेत. प्रत्येक जात एक स्वतंत्र राष्ट्राप्रमाणे आहेत. बाबासाहेबांचं म्हणणं आहे की कास्ट आर अँटी नॅशनल आणि जाती या राष्ट्रविरोधी आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण या उपवर्गीकरणाकडे बघितलं पाहिजे. ते यासाठी की बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या जात संघर्षाला बाबासाहेब आंबेडकरांनी वर्ग संघर्षावर आणलं. म्हणजे जात संघर्षाला बाबासाहेब आंबेडकरांनी आधी वर्ग संघर्षावर आणलं आणि भविष्यात या वर्ग संघर्षाला नेस्तनाबूत करून मग पुढे एकत्रितपणे राष्ट्र म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना जी अभिप्रेत आहे या देशाला घडवणे,
त्या दृष्टिकोनातून या देशातल्या लोकांना वाटचाल करावायची आहे. ज्या अर्थी आपण आता महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये जर बोलतो म्हटलं तर महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये शेड्यूल कास्टला जे 13% जे आरक्षण आहे, या 13% आरक्षणामध्ये 59 जाती एकंदरीत येतात. 59 जाती. आता या 59 ज्या जाती आहेत, या जाती शेड्यूल कास्टचा वर्ग म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेला आहे. बिलकुल. म्हणजे जात भावना गळून पडली आणि बिलकुल, ती बिलकुल. जात भावना हम्म. गळून पडल्यामुळे एक वर्ग भावना निर्माण झाली. हम्म. त्याच्यामुळे या महाराष्ट्रातल्या 59 जाती जेव्हा एकमेकांकडे बघतात, भेटतात, बोलतात, आपल्या हक्क अधिकारांविषयी चर्चा करतात, तेव्हा त्या जातीच्या भिंती तोडून सोडून. वर्ग भावनेच्या अनुषंगाने ते त्या दृष्टीकडे बघतात. या प्रसंगी उपवर्गीकरणाचा जो घाट घातलाय, या उपवर्गीकरणाचा घाट घातल्यामुळे नेमकं काय होतंय की ती जात भावना उफाडून येते. म्हणजे वर्ग भावनेला मूठ माती देऊन, वर्ग भावनेला नेस्तनाबूत करून परत जात भावनेमध्ये त्याला गोंजारणे, जात भावना तीव्र करणे आणि जाती जातींमध्ये भांडणं लावणे, असं जे ब्राह्मणी षडयंत्र या देशामध्ये वर्षानुवर्ष सुरू आहे, त्याचीच पुनरावृत्ती अधिक जोमाने, अधिक द्वेषाने आता सध्या होताना दिसत आहे. बाबासाहेब आंबेडकरांना जे अभिप्रेत आहे, शेड्यूल कास्टच्या लोकांना एकत्रितपणे वर्ग संघर्ष म्हणून जेव्हा ते पुढे येतात, तेव्हा खऱ्या अर्थाने ही आमची प्रिलिमिनरी स्टेज आहे. कॉम्पिटिशन करण्याची, कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट निर्माण व्हावा. म्हणजे काय होतं, 59 जातींच्या अंतर्गत जी लोकसमूह जो येतो, ज्या जाती येतात, त्यांना प्राथमिक स्तरावर आपापसामध्ये कॉम्पिटिशन स्पिरिट निर्माण करणे, की जेणेकरून भविष्यामध्ये जनरलच्या लोकांशी जेव्हा स्पर्धा करायची आहे, तेव्हा त्यांच्यामध्ये ती शक्ती निर्माण झाली पाहिजे. आज जसं तुम्ही बघितलं की शेड्यूल कास्टमध्ये बहुसंख्य असलेली पूर्वाश्रमीच्या महारांची जी लोकसंख्या, म्हणजे आजचे जे धर्मांतरित बौद्ध आहे, आज ही सगळी मंडळी त्या ओपनच्या लोकांशी या परीने म्हणजे फाईट देत आहेत, टफ कॉम्पिटिशन देत आहेत. हे का शक्य झालं? कारण अंतर्गत स्पर्धेमध्ये त्यांनी स्वतःला तसं निर्माण केलं. बाबासाहेब आंबेडकरांना हे अभिप्रेत आहे की जेणेकरून या 59 जातीमधल्या प्रत्येक जातीने स्वतःमध्ये असं कॉम्पिटिशन स्पिरिट निर्माण करावं की ओपनची स्पर्धा करताना ते पुढे असले पाहिजे. पण सर, एक प्रश्न आहे माझा, हा उपवर्गीकरणाचा जेव्हा प्रश्न आला, एक अनंत बदर समितीचा रिपोर्ट बाहेर न येताच कुठल्याही 59 जातींना त्या रिपोर्टमध्ये काय आहे हे माहीत न होताच एकदम हे वर्गीकरणाचा हा जो डाव रचण्यात आलेला आहे. जर समजा एकंदरीत आपण गृहीत पकडूया हे उपवर्गीकरण झालं, तर याच्यामध्ये कोणाचं नुकसान आणि कोणाचा फायदा होणार? 59 जात्या शेड्यूल कास्टच्या प्रवर्गात मोडणाऱ्या एकूण 59 जातींचं भयंकर नुकसान आहे. ते कसं? समजा त्या 59 जातींमध्ये एक जात अशी आहे की ज्यांची लोकसंख्या म्हणजे 0.5% नाहीये. आज काय परिस्थिती बाबासाहेबांनी निर्माण करून दिली आहे? एखाद्या समजा जातीला असं वाटलं, जी अत्यंत लोकसंख्येने कमी आहे 59 जातींमध्ये, समजा तिला वाटलं की 13%च्या 13% जागा आपणच मिळवल्या पाहिजे, बाबासाहेबांनी ती तरतूद करून दिलेली आहे. एखादी जात अत्यंत शोषित, पीडित, मागास असेल, पण त्याच्यामध्ये जेव्हा हे आत्मभान निर्माण होईल की नाही, त्या 13% जागांसाठी आम्ही कॅपेबल आहोत, म्हणजे आम्हाला असं म्हणायचं आहे की मांग मातंग लोकांनी 13च्या 13% जागा का मिळवू नयेत? उपवर्गीकरण करून मातंगाचं सरकारने का म्हणून नुकसान करावं? म्हणजे ज्या 13% जागा मिळवण्याची कुवत भारतीय संविधानाने, बाबासाहेबांच्या पुण्याईने मांग मातंग समाजाला मिळालेली आहे, त्या 13% जागांना पाणी फिरून द्यायचं त्यांनी आणि इनमिन त्यांना 3-4% जागांमध्ये सीमित करायचं. सरकारचे हे डाव आम्ही उघडून, हे जे त्यांचे जे डाव आहेत ते आम्ही उघड पाडता कामा नये. म्हणजे हा किती मोठा प्रचंड अन्याय आहे. आम्हाला त्या 13च्या 13% जागा या 59 जातीमध्ये मोडणाऱ्या प्रत्येक जात समूहाला असं वाटलं पाहिजे की मी क्लेमंट आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या जागा हिसकावल्या, खास करून बौद्धांनी. हे काय लागू पडतं का? कोणत्या आधारावर? ज्या अर्थी आमची सुरुवातच एका रेषेतून झालेली आहे. आम्ही एक जिनसी लोकसमूह आहोत. बाबासाहेब आंबेडकरांनी जो शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब या लोकांना जे आरक्षण जे आहे आपल्याला, ते का म्हणून आहे? हा सगळा समूह होमोजिनियस आहे. याचा ग्राउंड काय? सगळ्यांना शेड्यूल कास्टच्या एका याच्यामध्ये का टाकलं? कारण याचं कारणच हे होतं की हे एकमय लोक आहे, एक जिनसी लोक आहे. सगळ्यांनी ज्या या देशामध्ये ज्या अस्पृश्यतेच्या ज्या झळा ज्यांना ज्या सोसल्या आहेत, यांचा आधार हा एक आहे. त्या एका पातळीवरून सुरुवात होणारे हे लोक आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर हा विचार का केला जात नाही, ही मांडणी का होत नाहीये? माझं असं स्पष्ट आरोप आहे आणि माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की मांग मातंग समाजाला भरकटवून त्यांच्या 13च्या 13% जागांवरला कसं त्यांना त्यापासून परावृत्त करायचं आणि अधिकाधिक कसे मागास राहतील, हा डाव
आंबेडकरवाद्यांनी खास करून हाणून पाडला पाहिजे, कारण ही त्यांची अग्रक्रमाने एक मोठा भाऊ म्हणून त्यांची ती नैतिक ज्या प्रमाणात आंबेडकरवादी या आंदोलनामध्ये सहभागी आहेत त्याप्रमाणे जर इतर जाती जर आपण बघितल्या म्हणजे 58 जातीपैकी इतर जाती फार कमी प्रमाणात या आंदोलनात आहे. फक्त एकच जो समुदाय आहे तो म्हणजे बौद्ध समुदाय मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी आहे. याला कारण असं की बाबासाहेबांचं असं म्हणणं आहे की प्रत्येक लोकसमूहामध्ये आत्मभान निर्माण झालं पाहिजे, स्वभान, स्वाभिमान, बिलकुल. त्याला जाणीव निर्माण झाली पाहिजे. कोणत्याही गोष्टींची जोपर्यंत जाणीव निर्माण होत नाही, प्रश्न असा आहे की या देशामध्ये असे असंख्य बहुसंख्याक जात समूह आहेत की ज्यांना अद्यापही त्यांच्या दारिद्र्याचं नेमकं कारण काय, आपण गरिबी दरिद्रीत खितपत पडलेलो आहोत, आपण मागास आहोत, याचं नेमकं कारण काय याची जाणीव होत नाही. ही जाणीव न होऊ द्यायचं कारण काय, तर ही जाणीव न होऊ द्यायला जे अत्यंत महत्वाचं कारण आहे तो आहे ती जात जाणीव. सर्वप्रथम त्यांच्या डोळ्यापुढे जात जाणीव आणल्या जाते. म्हणजे मांग मातंग लोकांपुढे कोणती जाणीव पहिले आणल्या जात आहे की तुम्ही मातंग आहात आणि तुम्ही मागास आहात, तुम्ही मातंग आहात. त्यांना काय वाटतं की आम्ही मातंग आहोत, आम्ही मांग आहोत, आम्ही बॅकवर्ड आहोत. अरे बाबा, ही जात जाणीव घेऊन पुढे येऊ नका. बाबासाहेबांनी वर्ग जाणीवेला महत्व तुमच्यामध्ये आणून दिली आहे आणि संघटितपणे संघर्ष करण्यासाठी तुम्ही एकत्रितपणे लढा द्या. बाबासाहेबांचं तर म्हणणं आहे की तुम्ही 13%, तुम्ही 26% मागितलं पाहिजे. आम्ही असं का करत नाही आहोत? जे जितके जास्त मागासले या देशामध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे. अनेक जण असं म्हणतात की ज्याची जितकी संख्या भारी तितकं त्याचं रिप्रेझेंटेशन. आय डू नॉट बिलीव्ह दिस थिंग. प्रश्न असा असला पाहिजे की ज्याचं जितकं शोषण भारी बिलकुल तितकी त्याची भागीदारी. कारण जितकं कुठल्या जातीचा असो कोणी असो तिथे या वर्ग समूहामध्ये शेड्यूल कास्टचा वर्ग समूहाचं जे शोषण आहे ते भयावह झालेलं आहे. त्याच्यामुळे आमची भागीदारी तुम्ही 13% का, आम्हाला ती 26% असली पाहिजे. असं आपण आंदोलन पुढे घेऊन गेलो पाहिजे. या दृष्टिकोनातून आम्ही आमची मागणी केली पाहिजे. असं न करता एका वेगळ्या दृष्टीने घेणं हे अत्यंत भयावह आहे. नक्कीच. धन्यवाद सर. खूप सरांनी एक विस्तृत असं आपल्याला या ठिकाणी सांगितलं आहे आणि नक्कीच आता SC वर्गीकरणाचा जो लढा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे तो खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. आणि आज नागपूरच्या ज्या देशपांडे हॉल मध्ये जे आहे याच विषयावर धरून जे आहे परिषद होणार आहे. पण एकंदरीतच जो 59 जाती ज्या ह्या एकत्रित आहे त्या जातीचं वर्गीकरण, या जातीमध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे असंही सर्वत्र या इथल्या ज्या आहे सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे. बघत राहा WH न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.